बीड जिल्ह्यातील एक असे मंदिर जिथे देवीचे हे पाय पाण्याच्या डोहात सापडले. काय आहे याच्या मागचा इतिहास, चला जाणून घेऊया. रामकृष्ण हरी मित्रांनो, मी सानिका आणि आज मी आली आहे नेकनूरमधील प्रसिद्ध कालिका देवीच्या मंदिरामध्ये. या मंदिरामध्ये आपल्याला देवीच्या सुंदर तेजस्वी मूर्तीचे दर्शन होते. या मंदिराबद्दल मी खूप ऐकलं होतं. इथे असणाऱ्या पुजाऱ्यांनी सांगितलेला इतिहास तर अंगावर शहारे सांगतो. 22 ते 23 फूट उंच असणाऱ्या मूर्तीची तोडफोड करण्यात आली निजाम काळामध्ये. त्याचे काही तुकडे ओढ्यात तर काही तुकडे इतर जागी टाकण्यात आले. या मंदिरामधील पाय आणि ऊर कुठे सापडले हे विचारल्यास अजून एक भक्ती आणि चमत्कारिक गोष्ट आम्हाला समजली. नेकनूरमधील भानुदास पाटील यांच्या स्वप्नामध्ये देवीने सांगितले, मी इथेच आहे, माझी स्थापना करा. तर या मंदिरामध्ये देवीच्या दिव्य अवशेषांची स्थापना केली आहे. इथेच 2 किलोमीटरच्या अंतरावर देवीचे जुने मंदिर आणि इतिहासाला साक्ष असणारा पाण्याचा डोहही आपल्याला मिळतो. या ऐतिहासिक मंदिराला नक्की भेट द्या. तुम्हालाही तुमच्या गावातील ऐतिहासिक मंदिर माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. रामकृष्ण हरी.